नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे लाईव्ह येऊन त्यांनी घोषणा केली आहे की तिसऱ्या हप्त्याबाबत त्यांनी स्पष्टपणे घोषणा केली आहे। त्यांनी लाईव्ह येऊन सांगितलेले आहे की तिसऱ्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे। तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल तर मी तुम्हाला सांगतो ते लाईव्ह येऊन त्यांनी काय सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बघू शकता तुम्ही, स्वतः ते लाईव्ह आले होते आणि त्यांनी तिसऱ्या हप्त्याविषयी घोषणा केलेली आहे आणि ते काय म्हटलेले आहेत सर्व माहिती आता मी तुम्हाला सांगत आहे। तर या ठिकाणी बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह येऊन बोलताना बोलले की 1,60,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। म्हणजे अगोदरचे ते 2 हप्ते आले बघा, 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट। त्याच्यानंतर 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये जे 2 हप्ते आले याच्यामध्ये भरपूर महिलांना 3,000 रुपये मिळाले होते। ठीक आहे, या कालावधीमध्ये। तर तेच आहे ते या ठिकाणी तेच म्हटलेले आहेत की 1,60,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे त्यावेळेस जमा झालेले होते। ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे। काही कारणास्तव ज्या बहिणींचा फॉर्म रिजेक्ट झाला होता किंवा त्यांना माहित नव्हतं योजनेसंदर्भात किंवा लेट माहिती मिळाली किंवा कोणतीही अडचण असू शकते किंवा जे तुमच्या जवळ कोणते डॉक्युमेंट नव्हते म्हणून तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकला नव्हता त्यावेळेस, तर त्या अशा ज्या काही बहिणी आहेत त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात, कारण की त्यांना आता मुदत दिलेली आहे, मुदत वाढवून दिलेली आहे। फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असा आहे की ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करतील त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल। म्हणजे त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळतील। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये त्या महिलांना मिळणार नाहीत। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करतील त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ दिला जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले ते आपण पाहूया। तर बघा, 2.5 कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल अशी त्यांना अपेक्षा आहे। म्हणजे जवळपास 2.5 कोटी बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल अशी त्यांची अपेक्षा आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, आता तुमच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे आले, आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। 2 हप्त्याचे पैसे भरपूर महिलांना मिळालेले आहेत आणि अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांना या योजनेतून अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। तर त्या सर्व महिलांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये। ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस पैसे मिळाले नव्हते, काही कारणास्तव त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नव्हतं किंवा अन्य कोणतं कारण असेल, फॉर्म वगैरे कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला असेल, तर अशा महिलांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये। तुम्हाला सुद्धा आता डायरेक्टली 3 महिन्याचे एक साथ 4,500 रुपये भेटणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा ते काय म्हटले ते आता आपण पाहूया। आता तुमच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे आले, आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील। 30 सप्टेंबर पर्यंत सर्व त्रुटी दूर होतील। म्हणजे ज्या काही प्रॉब्लेम्स होते फॉर्म भरण्यासंदर्भात वगैरे, तर त्या सर्व आता प्रॉब्लेम्स 30 सप्टेंबर पर्यंत दूर होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता ज्या महिलांचा किंवा ज्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील असं त्यांनी लाईव्ह येऊन स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्येच मिळणार आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे। ठीक आहे। आता त्याच्यानंतर बघा, तुमचे काही प्रॉब्लेम्स होते, आता मी तुम्हाला टायमिंग डेट वगैरे सांगणार आहे की पैसे कधीपर्यंत येतील, सर्व माहिती सांगणार आहे। तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा, एका बहिणीने कमेंट केलेली आहे की अजून 1 रुपया पण नाही आला। तर बघा, काळजी करण्याची गरज नाही। 19 सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळून जातील। ठीक आहे। तिसरा हप्ता आणि अगोदरचे दोन्ही हप्ते म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला भेटून जातील। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट कमेंट आहे की नाही मिळाले पैसे। तर बघा, काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जातील। 19 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होतील। काही जणांच्या अकाउंटमध्ये 18 सप्टेंबरला होतील। ठीक आहे। तर नेक्स्ट बघा, नाही तिसरा हप्ता मिळाला नाही, आधीचे 3,000 मिळाले
तर बघा या बहिणीला अगोदरचे 3,000 रुपये मिळालेले आहेत. आता तुम्हाला बघा अगोदर 3,000 मिळाले म्हणजे यावेळेस तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. ठीक आहे, तर हे 1,500 रुपये तुम्हाला 19 सप्टेंबर पर्यंत मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कमेंट आहे. खूप सारे डाऊट्स आहेत, सर्व या व्हिडिओमध्ये मेन मेन मी कव्हर करतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा कधी मिळतील आता पैसे. तर बघा पैसे तुम्हाला 19 सप्टेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. ही तारीख लक्षामध्ये ठेवा. मला 1 रुपया पण मिळाला नाहीये. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्टली 3 महिन्याचे पैसे मिळतील जर तुमचा अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी केलेला असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 1 रुपया पण आला नाही. 10 जुलैला फॉर्म भरला, आधार कार्ड अपडेट केला, आज पैसे आले, अजून पैसे आले नाही. तर बघा तुमचा आधार कार्ड अपडेट आहे, बँकेसोबत लिंक आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये 19 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नक्की पैसे भेटणार आहेत का? हो, नक्की 100% पैसे भेटणार आहेत, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः लाईव्ह येऊन त्यांनी तिसऱ्या हप्त्यासंदर्भात घोषणा केलेली आहे. स्वतः त्यांनी सांगितलेले आहे की लगेच लवकरच या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नक्की पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कमेंट आहे या ठिकाणी, एकनाथ दादा मला मला नाही मिळाले पैसे. तर बघा तुम्हाला सुद्धा पैसे, सर्वांना पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका. फॉर्म भरे हुए 2 मंथ हो गए, एक भी रुपया नहीं आया है. देखिए आपको भी पैसे मिलेंगे, 19 सप्टेंबर तक आपको पैसे मिल जाएंगे. ठीक आहे, उसके बाद त्याच्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे, मला हा मेसेज आला आहे, म्हणजे अपलोडचा मेसेज आलेला आहे 30 ऑगस्टला, बट आज 17 सप्टेंबर आहे, अजूनही अकाउंटला पैसे आले नाही, मी कुठे कंप्लेंट करू? ठीक आहे, तर बघा कंप्लेंट वगैरे करण्याची गरज नाहीये. तुम्ही फार तर त्यांचे जे हेल्पलाईन नंबर आहेत, आपण हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती चेकआउट करा. तुम्ही फार तर हेल्पलाईन नंबरवरती बोलू वगैरे शकता. ठीक आहे, काहीही करण्याची गरज नाही. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल, आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल, तर तुम्हाला पैसे भेटून जातील. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण एक सर्वे टाकला होता आपल्या चॅनलवरती, सर्वे केला होता की किती बहिणींना तिसरा हप्ता मिळालेला आहे. तर बघा फक्त आणि फक्त या ठिकाणी बघू शकता 5% बहिणींना पैसे मिळाले आहेत तिसऱ्या हप्त्याचे. हे पैसे काही काही महिलांना मिळालेले आहेत 14 तारखेला. ठीक आहे, 5% बहिणींना पैसे मिळाले आहेत, 30%ला नाही मिळाले. 49% अशा बहिणी आहेत ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया या योजनेतून मिळालेला नाहीये. त्यानंतर 3,000 रुपये मिळालेले आहेत काही बहिणींना. अशा बहिणी 16% आहेत आणि त्यांना 1,500 रुपये येणे अजून बाकी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण एक सर्वे केला होता. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट महत्वाचा मुद्दा असा आहे की या कोणत्या काही काही महिलांना पैसे मिळाले आहेत, त्यांचे कमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघा 1 रुपया सुद्धा भेटला नाही. तर बघा तुम्हाला पैसे भेटून जातील, काळजी करू नका. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ही ही बहीण आहे, यांना बघा मला भेटले 1,500 रुपये, यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत.